नमस्कार मित्रांनो, या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, इंडियन मार्केट एकदम टॉपला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुद्धा आपल्याला निफ्टीमध्ये 1.25% ची तेजी पाहायला मिळाली. 247 पॉईंटची तेजी होती आणि जी क्लोजिंग झालेली आहे ती 21,894ला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये ऑल टाइम हाय पाहायला मिळाला 21,928चा. आणि ज्याप्रमाणे मार्केट सध्या ज्या कंडिशनमधून जात आहे ते पाहता हे जे बुल रन चालू आहे हे येणाऱ्या दिवसात सुद्धा आपल्याला कंटिन्यू राहिलेलं पाहायला मिळेल असंच चित्र सध्या आपल्याला मार्केटमध्ये दिसतंय. पण मित्रांनो, निफ्टीचा हा ऑल टाइम चार्ट जर आपण व्यवस्थित जर पाहिला ना तर इथे आपल्याला सुरुवातीच्या फेजमध्ये म्हणजेच जानेवारी 2000 ते एप्रिल 2003चा आपण हा फेज पाहतोय. 41% मायनस रिटर्न, म्हणजेच मार्केट अशा परिस्थितीमध्ये एकाच रेंजमध्ये आपल्याला 2-2, 3-3, 4-4 वर्ष सुद्धा पाहायला मिळत होता. म्हणजेच या परिस्थितीमध्ये एखादा इन्व्हेस्टर जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत होता त्यावेळेला त्याची परिस्थिती काय होत असेल ही कल्पना करा. आणि इथे आहे ना मार्केट पूर्णतः FIS वर अवलंबून होता. FIS जेव्हा मार्केटमध्ये पैसा टाकणार त्यावेळेस मार्केटमध्ये मुवमेंट व्हायची, अदरवाईज मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसायची नाही. त्यानंतर नोव्हेंबर 2007 ते डिसेंबर 2011 4 वर्षाचा पिरियड आपल्याला 21% मायनस रिटर्न दिसत आहेत. इथे सुद्धा परिस्थिती काय होती बघा, म्हणजे जिथे एकदा आर्थिक मंदीचं संकट सुद्धा मार्केटवर आलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी इन्व्हेस्टर आपली इन्व्हेस्टमेंट करून ठेवत होते आणि त्यामधून सुद्धा त्यांनी मल्टीबॅगर रिटर्न कमवलेले आहेत. आणि आता आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या 5 वर्षाचा जर आपण चार्ट पाहिला तर आपला 100% पैसा डबल झालेला आहे 5 वर्षात, आणि तोही इंडेक्स लेवलला. मित्रांनो, केवढी मोठी अचिव्हमेंट आहे इंडियन मार्केटसाठी ही. आणि याच्या मागचं कारण काय तर आपल्याला पाहायला मिळतंय की DISने आपले हात आता मजबूत केलेले पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर रिटेल इन्व्हेस्टरचं पार्टिसिपेशन सुद्धा मार्केटमध्ये आता वाढलेलं दिसतंय. म्युच्युअल फंडमध्ये खूप मोठा इन्फ्लो आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि मार्केटबद्दलची अवेअरनेस आता सर्वसामान्य माणसामध्ये यायला लागलेली आहे. त्यामुळे एकंदर आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला इथे हे चित्र पाहायला मिळतंय की आता 5 वर्षामध्ये इंडेक्स लेवलला पैसा डबल होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये याच स्पीडने जर मार्केट वाढत राहिलं तर हाच पिरियड जो आहे तो कमीत कमी 3-4 वर्षावर सुद्धा येईल की जिथे इंडेक्स लेवलला पैसा डबल होत जाईल. आणि इंडियन मार्केटमध्ये जर करेक्शन झालं तर 10-15%चं करेक्शन होतं आणि मार्केट लगेच रिकव्हर होतं. आता या दरम्यान 10-15% मार्केट आपलं जे करेक्शन झालेलं पाहायला मिळतंय. यावेळेस युद्धाच्या न्यूज आलेल्या होत्या, त्याचबरोबर अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं होतं, काही बँका बुडालेल्या न्यूज आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि अशा परिस्थितीत सुद्धा इंडियन मार्केटने किती लवकर कमबॅक केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून मित्रांनो, इंडियन मार्केट हे एक इमर्जिंग मार्केट म्हणून उदयास येत आहे. एक डेव्हलपिंग कंट्री आहे, त्यामुळे जगभरातील इन्व्हेस्टरचा पैसा आता इंडियामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि याच्याही पुढे हा जो फ्लो आहे तो याच्याही पेक्षा वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, जर मार्केटमधून जर आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न जर कमवायचे असतील तर आता आपलं लक्ष कोणत्या स्टॉकवर पाहिजे तर स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप कंपन्या आहेत यांच्यावर आपलं लक्ष पाहिजे. फक्त एकच पॉईंट आपल्याला अशा कंपन्यांमध्ये लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे या कंपन्यांचे बिझनेस आपल्याला बघावे लागतात. आणि एखादा इन्व्हेस्टर ज्याला रिस्क घ्यायची असेल किंवा रिस्क घ्यायला आवडतं त्याने आपला पोर्टफोलिओ कसा ठेवावा तर आपलं जेवणाचं ताट असतं, त्या जेवणाच्या ताटामध्ये डाव्या बाजूचे जे पदार्थ असतात त्याप्रमाणे आपला पोर्टफोलिओ असावा. डाव्या बाजूचे पदार्थ हे चवीपुरते असतात, तशा आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅपचे स्टॉक असावेत. म्हणजेच फक्त आपल्या पोर्टफोलिओला बॅलन्स करण्यासाठीच. बाकी आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर आपण स्मॉल कॅप, मायक्रो कॅप, मिड कॅप अशा कंपन्यांना जास्त एक्सपोजर दिलं ना तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे रिटर्न बनणार आहेत ते खूप फास्ट बनणार आहेत. पण ज्यांना मार्केटमध्ये रिस्क घ्यायची नाहीये, एक मॉडरेट रिटर्न पाहिजे, सेफ रिटर्न पाहिजे, त्यांनी नेमकं याच्या उलट करायचं आहे. म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप स्टॉकना जास्त जागा द्यायची आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण 3 कंपन्या अशा पाहणार आहोत ज्यांचं मार्केट कॅप स्मॉल कॅप, मायक्रो कॅप कॅटेगरीमध्ये येत आहे आणि ह्या कंपन्यांचे जे बिझनेस आहेत ते आपल्याला भविष्यामध्ये वाढताना पाहायला मिळतील. त्यामुळे या कंपन्यांना आपण सिलेक्ट केलेलं आहे. सुरुवातीलाच डिस्क्लेमर देतो की या कंपन्यांना बाय करायचं, सेल करायचं, होल्ड करायचं कोणतंही रिकमेंडेशन नाहीये. पूर्णतः आपल्या जबाबदारीवर ह्या स्टॉकना आपण अभ्यास करूनच त्याप्रमाणे पुढील पाऊल आपण उचलावं. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रथम लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. तर चला पाहूया हे कोणते स्टॉक आहेत ते.
पहिली कंपनी आपण पाहूया, जिचं नाव आहे डायनॅमिक केबल्स लिमिटेड. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.5% आसपासची निगेटिव्ह क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाले. करंट मार्केट प्राइस या शेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळते ₹460 आणि या कंपनीचा ओव्हरऑल चार्ट आपण पाहिला तर इथे 200% चे रिटर्न आपल्याला पाहायला मिळतात. कंपनीची सुरुवात जुलै 2022 ला झालेली आहे आणि मागच्या 1-1.5 वर्षामध्ये हे 200% चे रिटर्न आपल्याला कंपनीमध्ये पाहायला मिळतात. मागच्या 6 महिन्याचा रिटर्न पाहिला किंवा चार्ट पाहिला तर खूप इंटरेस्टिंग चार्ट आहे. एका साइडवेज पॅटर्न मध्ये आपल्याला हा चार्ट दिसतोय आणि ऑल टाइम हाय पासून आपल्याला 20% डाऊन सुद्धा दिसतोय. आणि त्यामुळे मित्रांनो, ह्या लेवलला बाईंग साठी हा खूप चांगली लेवलला हा स्टॉक अवेलेबल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही कंपनी केबल अँड वायरिंग सेगमेंटमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे कंपनीचे काही प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला इथे या स्लाइडवर पाहायला मिळत आहेत. या कंपनीचा बिझनेस पोर्टफोलिओ जर आपण चेक केला तर आपल्याला ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करताना दिसते. कसलं असलं तर पॉवर इन्फ्रा केबल्स दॅट इन्क्लूड्स LT, HT, EHVC, पॉवर कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेशन केबल्स, फ्लेक्झिबल अँड इंडस्ट्रियल केबल्स, सोलार केबल्स अँड रेल्वे सिग्नलिंग केबल्स. त्याचबरोबर जी ही कंपनी जे सप्लाय करते ते कोणाकोणाला करते तर गव्हर्नमेंट, डिस्कॉम, प्रायव्हेट डिस्ट्रीब्युशन कंपनीज, प्रायव्हेट EPC कॉन्ट्रॅक्टर्स, इंडस्ट्रियल अँड एक्सपोर्ट क्लायंट्स. त्याचबरोबर या कंपनीचे 3 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स पाहायला मिळतात जे जयपूर आणि रिंगस इथे आहेत. आणि कंपनी जयपूर येथील 5 रिजनल सेल्स ऑफिस मधून आपला पूर्ण बिझनेस ऑपरेट करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कंपनीचं मार्केट कॅप 1,000 करोडचा आहे. थोडीशी जर या शेअर्समध्ये, या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडंसं जर करेक्शन आलं तर ही कंपनी पुन्हा आपल्याला मायक्रो मध्ये आलेले सुद्धा पाहायला मिळेल. या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकण्यापूर्वी आपण कंपनीचा पी रेशो बघूया. कंपनीचा जो पी रेशो आहे तो 30. या स्टॉकला कव्हर करण्यामागचं कारण जे हे आहे, कारण या स्टॉकचा जो पी रेशो आहे तो आपल्याला कमी पाहायला मिळतोय अगेन्स्ट या कंपनीच्या इंडस्ट्री पी पेक्षा. इंडस्ट्री पी किती आहे 38चा आणि या स्टॉकचा पी किती आहे 30चा. आणि याचे जे कॉम्पिटिटर आहेत ज्याच्यामध्ये प्लाझा वायर्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे पी याच्यापेक्षा डबल आहेत, म्हणजे 67च्या आसपास प्लाझा वायर्सचा पी रेशो आहे. त्यामुळे ही कंपनी आपल्याला इंडस्ट्री पी पेक्षा स्वस्त पाहायला मिळते आणि म्हणूनच या स्टॉकला मी कव्हर केलंय. कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस जर आपण चेक केला तर 2012ला 119 करोडचा सेल होता, जो आता आपल्याला 672 करोडच्या आसपास पोहोचलेला दिसतोय. म्हणजे 672 करोडचा सेल आतापर्यंत या कंपनीने या वर्षामध्ये केलेला आहे. कंपनीच्या नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर सिंगल डिजिट मधून आता डबल डिजिट मध्ये पोहोचलेला आहे. 3 करोड पासून 33 करोड पर्यंत नेट प्रॉफिट या कंपनीचा पोहोचलेला आहे. कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर टाकली तर कंपनीकडे 171 करोडचे रिझर्व्ह आहेत. कंपनीवर 113 करोडचं लोन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर 74% ची होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे. आणि मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे FIs आणि DIs ने सुद्धा थोडंसं पार्टिसिपेशन दाखवलेलं आहे. FIs कडे 0.10% आणि DIs कडे 0.09% ची होल्डिंग आहे. मित्रांनो, सहसा आपण मार्केटमध्ये पाहतो मायक्रो कॅप साईजच्या कंपन्या आणि स्मॉल कॅप साईजच्या कंपन्या, या कंपन्यांमध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कधीही इन्व्हेस्टमेंट करताना दिसत नाहीत. पण या कंपनीमध्ये त्यांनी थोडीफार इन्व्हेस्टमेंट केलेली, याचा अर्थ त्यांनी या कंपनीचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांना या कंपनीचा बिझनेस माहिती आहे. आणि त्याचबरोबर प्रमोटर्सकडे जी होल्डिंग आहे ती सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह आहे. मागच्या कित्येक क्वार्टर्स मधून पासून जर पाहायला गेलं तर ही जी प्रमोटरची होल्डिंग आहे ती कायम आपल्याला पाहायला मिळते 75%च्या आसपासची आणि उर्वरित पब्लिककडे आहे ती 25%च्या आसपास. त्यामुळे या कंपनीला आपल्या वॉच लिस्टमध्ये जरूर ऍड करून ठेवा आणि जर संधी मिळाली किंवा जर आपल्याला या कंपनीचा बिझनेस आवडला तर जरूर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करा. दुसरी कंपनी आहे DC इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड. या कंपनीमध्ये आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5%चा अप्पर सर्किट लागलेला पाहायला मिळतोय. कंपनीचे ओव्हरऑल रिटर्न बघितले तर या कंपनीची सुरुवात सुद्धा ऑक्टोबर 2022 पासून झालेली आहे, म्हणजे 1.5 वर्षाचा टाइम आपल्याला झालेला पाहायला मिळतोय आणि एवढ्या पिरियडमध्ये या कंपनीने 122% चे रिटर्न कमवून दिलेले पाहायला मिळत आहेत. या कंपनीचा बिझनेस IT सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. DC इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड इज अन इंडिया बेस्ड कंपनी दॅट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोडक्ट, नेटवर्किंग, सिक्युरिटी, सर्व्हायलन्स, वायरलेस ब्रॉडबँड, डिजिटल सिंगेज, फायरवॉल्स, डेस्कटॉप, व्हिज्युअलायझेशन, पॉवर सोल्युशन अशा प्रकारचे जे काही बिझनेस आहेत या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या अशा प्रकारच्या मशीन्स कंपनी बनवण्याचं काम करते, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते मल्टिपल केबल्स जिथे कनेक्शन करायचे असतात अशा प्रकारच्या मशीन्स आहेत. इथे आपल्याला कंपनीचे क्लायंट्स पाहायला मिळतील, लार्सन टुब्रो, JW मॅरेट असे काही मोठमोठ्या कंपन्या या कंपनीचे क्लायंट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर कंपनी ज्या ब्रँड्स बरोबर काम करते, ज्याच्यामध्ये एटेन, D-Link, नेटगिअर, सॅमसंग, सोनिकॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड सोबत ही कंपनी काम करताना पाहायला मिळते. ही कंपनी एक मायक्रोकॅप साईजची कंपनी आहे. 250 करोडचं या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि कंपनीचा पी रेशो जो आहे तो आहे 27 आणि त्याचबरोबर इंडस्ट्री पी जर बघितला तर आहे 52चा. म्हणजे ही कंपनी सुद्धा खूप स्वस्त लेवलला आपल्याला पाहायला मिळते. कंपनीच्या बिझनेसवर नजर टाकली तर सेल आपण पाहू शकतो. 2019 पासून 15 करोडचा सेल केलेला होता. त्याच्यानंतर 148 करोड, 169 करोड, 232 करोड, 350 करोड आणि आता 383 करोडचा सेल या करंट फायनान्शियल इयर मध्ये कंपनीने केलेला पाहायला मिळतोय. नेट प्रॉफिट जर पाहिला तर 1 करोड, 2 करोड, 4 करोड असं करता करता 9 करोड पर्यंत नेट प्रॉफिट पोहोचलेला पाहायला मिळतोय. कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर टाकली तर रिझर्व्ह जे कंपनीकडे आहेत ते 23 करोडचे आहेत. जे लोन आहे ते 32 करोडचं आहे. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर 60% ची होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे आणि पब्लिककडे 40% ची होल्डिंग दिसते. त्यामुळे या कंपनीला सुद्धा आपल्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा. ही कंपनी सुद्धा भविष्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करून दाखवणार आहे. पुढची कंपनी आहे पायपिंग सेक्टर मधील प्रकाश पाईप्स लिमिटेड आणि या कंपनीच्या शेअर प्राइस मध्ये आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 6% ची तेजी पाहायला मिळाली आणि जी करंट प्राइस या शेअर्स मध्ये पाहायला मिळते ते आहे 480 रुपये. या कंपनीचा ओव्हरऑल चार्ट पाहिला तर आतापर्यंत 400% चे रिटर्न या कंपनीमध्ये बनलेले पाहायला मिळत आहेत. या कंपनीची सुरुवात झाली आहे जून 2019 ला आणि मागच्या 6 महिन्याचं जर रिटर्न पाहिलं तर इथे 150% आसपासचे रिटर्न आपल्याला दिसत आहेत मागच्या फक्त 6 महिन्यामध्ये. या कंपनीचे जर क्लायंट्स पाहिले तर गव्हर्नमेंट क्लायंट सुद्धा दिसत आहेत, ज्याच्यामध्ये IRCTC आहे, दिल्ली मेट्रो आहे, NTPC आहे, भेल आहे, त्यानंतर महावितरण आहे. अशा काही कंपन्या आहेत ज्या गव्हर्नमेंट कंपन्या या कंपनीच्या क्लायंट्स आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्लायंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रायव्हेट क्लायंट सुद्धा पाहायला मिळतात, जे इंडियन मार्केटमधील टाटा पॉवर, गोदरेज, वोल्टास, अदानी, सिमन्स असे काही इंडियन मार्केटमधील जे काही मोठे मोठे क्लायंट्स आहेत ते सुद्धा या कंपनीचे क्लायंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कंपनीचा बिझनेस अजून एका सेगमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो पाईप सेगमेंटमध्ये तर आहेच आहे, त्याचबरोबर फ्लेक्झिबल पॅकेजिंग या सेगमेंटमध्ये सुद्धा या कंपनीचा बिझनेस आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सेगमेंटमध्ये कंपनीचे जे क्लायंट्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. पतंजली आहे, भिकाजी फूड्स आहे, त्याचबरोबर मधुसूदन आहे, अनमोल आहे, असे मोठमोठे क्लायंट्स आपल्याला पाहायला मिळतात. क्रीम बेल आहे. त्याच्यामुळे या कंपनीचा जो बिझनेस आहे तो सुद्धा खूप चांगल्या लेवलला आपल्याला पाहायला मिळतो. या कंपनीची सुरुवात 2017ला झालेली असून ही कंपनी काय करते तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ PVC पाईप अँड फिटिंग अँड पॅकेजिंग प्रोडक्ट. ही कंपनी सुद्धा एक आपल्याला स्मॉल कॅप साईजचीच पाहायला मिळते. या कंपनीमध्ये थोडंसं आपण जर पाहायला गेलं तर शेअर प्राइस मध्ये जर थोडंसं करेक्शन झालं तर ही कंपनी सुद्धा आपल्याला मायक्रो कॅप साईजची बघायला मिळेल. म्हणजे आपण कन्सिडर करू की ही मायक्रो कॅप साईजचीच कंपनी आहे. त्याचबरोबर कंपनीचा पी रेशो किती आहे 15चा आणि जर इंडस्ट्री पी बघितला तर तो 33चा आहे. म्हणजेच ही कंपनी सुद्धा एकदम स्वस्त लेवलला आपल्यासाठी अवेलेबल आहे असं म्हणता येईल. कंपनीच्या सेलवर नजर टाकली तर 341 करोडचा सेल 2019 ला आणि आता जर करंट फायनान्शियल इयर मध्ये पाहिला तर 674 करोडचा सेल कंपनीने केलेला आहे. म्हणजेच मागच्या 4-5 वर्षामध्ये या कंपनीने खूप चांगली जम्प घेतलेल्या सेलमध्ये. कंपनी नेट प्रॉफिट सुद्धा चांगला कमवते. 29 करोड, 25 करोड असं करता करता 74 करोड पर्यंत नेट प्रॉफिट या कंपनीने कमवलेला आहे. कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर 293 करोडचे रिझर्व्ह कंपनीकडे आहेत आणि लोन मात्र फक्त 28 करोडचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीवर लोन खूप कमी आहे. त्याचबरोबर शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर 44% ची होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे, 0.26% ची होल्डिंग FIs कडे आहे, DIs कडे जी होल्डिंग नथिंग आहे आणि उर्वरित 55% ची होल्डिंग पब्लिककडे आहे. त्यामुळे मित्रांनो या सर्व कंपन्यांना आपल्या वॉचलिस्टमध्ये जरूर ऍड करून ठेवा. 2-3 पॉईंट ह्या कंपन्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. यांचे पी रेशो कमी आहेत, इंडस्ट्री पी रेशो पेक्षा खूप कमी आहेत आणि महत्वाचं म्हणजे या कंपन्यांमध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये म्हणजे 4-5 वर्षामध्ये 500% चे रिटर्न मी तरी एक्सपेक्ट करत आहे. आता हा माझा व्ह्यू आहे.
कदाचित मी याच्यामध्ये चुकीचं सुद्धा ठरू शकतो. जर चुकीचं ठरलो तर मला नुकसान सुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो, एक्झॅक्टली या कंपनीचा बिझनेस जर आपण लक्षात घेतला तर खूप चांगल्या लेवलचा बिझनेस आहे आणि फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या कंपन्यांना जरूर आपल्या वॉच लिस्टमध्ये ऍड करून ठेवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.